बलदेव सुभद्रा मई की जय। श्री श्री गौरीताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। जमुना तीरावनचारी। जमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैता गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद श्री राधे गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद। जय गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं
देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभूजी माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आजचा दिवस खूप विशेष आहे। आत्ता काही दिवसांपूर्वीच 3 तारखेला गौर पौर्णिमा उत्सव होता। तर आशा आहे की आपण सर्वांनी मंदिराचे जे प्रोग्राम्स होते वेगवेगळे गौर पौर्णिमेनिमित्त त्यात भाग घेतला असेल। आणि गौर पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी ड्रामा फेस्टिवल होता। तर ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे ग्रुप्स होते श्री श्री राधा गोविंद मंदिराचे, त्यांनी खूप सुंदर चैतन्य महाप्रभूंच्या जीवनातल्या वेगवेगळे प्रसंग नाटकांच्या रूपामध्ये ऑनलाईन प्रस्तुत केले। तर आशा आहे की आपले पैकी काही जण तरी त्याचा आस्वाद निश्चित घेऊ शकले असतील। आणि मी सुरुवातीला सांगितलं की आजचा दिवस खूप विशेष आहे, कारण आज भक्तांच्या संगतीमध्ये पूर्ण मॉर्निंग प्रोग्राम इथे करण्याची संधी मिळाली। आणि जसं की आपण म्हणतो की शरीरासाठी भोजन आहे, तसं आत्म्यासाठी पण भोजन जे आहे ते भगवंतांचं नाम आहे, भजन आणि भक्तांची संग। त्याच्यामुळे नियमितपणे जसं आपण शरीराला अन्न देतो, पाणी देतो, त्याच प्रकारे आपण आपल्या आत्म्याची पण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे। व्यवस्थित प्रकारे श्रवण कीर्तन इत्यादीमध्ये स्वतःला नियमितपणे गुंतवून। तर आपण मागच्या वेळेला पाहत होतो दुसऱ्या स्कंदामध्ये 3रा अध्याय, ज्याच्यामध्ये शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना अष्टांग योग मार्गाचं वर्णन केल्यानंतर जे कर्मकांड मार्गाचं पालन करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना सांगतात आणि पूर्ण कॅटलॉग, पूर्ण यादी प्रस्तुत करतात की कोणत्या भौतिक याचनेसाठी, लाभासाठी कोणत्या देवी देवतांची उपासना करू शकतात लोक। आणि विशेषतः देवी देवतांच्या उपासनेमध्ये आपण पाहिलं की त्या उपासनेपासून प्राप्त होणारा लाभ हा आपल्या प्रगतीचं कारण ठरणारा असू किंवा आपल्या अधोगतीचं कारण ठरणारा असू, देवी देवतांना क्रमप्राप्त आहे तो लाभ प्रदान करणं, जर उपासनेचे जे विधी आहेत ते सांगितल्याप्रमाणे केल्या गेल्यास। परंतु याच बरोबर काही दुष्परिणाम पण आपण पाहतो की जसं की देवी देवतांपासून प्राप्त होणारे फळं हे शाश्वत नसतात, तर काही काळापुरतीच टिकणारे असतात। आणि ते फळं प्राप्त केल्यानंतर केवळ ते फळच प्राप्त होत नाही, तर त्याच्यासोबत भौतिक बंधनं पण व्यक्तीला स्वीकारावे लागतात। त्याविरुद्ध भगवंत कृष्ण
यांच्याकडून प्राप्त होणारे वरदान अगोदर भगवंत त्या व्यक्तीचं हृदय शुद्धीकरण करतात, जेणेकरून त्या लाभाचा चुकीचा वापर तो व्यक्ती करणार नाही. जसं की आपण ध्रुव महाराजांचं उदाहरण चर्चा करतो, की ध्रुव महाराज हे भक्तीच्या सुरुवातीच्या अवस्थेला भगवंतांकडे भौतिक इच्छेची अपेक्षा करून गेले. परंतु ज्यावेळेस साक्षात भगवंतांचं दर्शन प्राप्त झालं, त्यावेळेस ध्रुव महाराजांनी सांगितलं, की "हे प्रभू, मी आतापर्यंत काचेच्या तुटलेल्या तुकड्यांना शोधत होतो, पण मला आज हिरा सापडलेला आहे. तर त्याच्यामुळे मला त्या काचेच्या तुकड्यांची आता अपेक्षा नाहीये." परंतु भगवंतांनी त्यांचं हृदय शुद्धीकरण करून त्या पण इच्छा पूर्ण केल्या, ज्या ध्रुव महाराजांनी त्यांच्या भक्ती मार्गाच्या सुरुवातीला मनात ठेवलेल्या होत्या. आणि या सर्व देवी-देवतांची आणि त्यांच्या उपासनांची सूची प्रस्तुत केल्यानंतर शुकदेव गोस्वामी त्यांचा जो निष्कर्ष आहे, कन्क्लुजन आहे, ते 10व्या श्लोकामध्ये सांगतात, जो की खूप महत्त्वाचा श्लोक आहे. आपण एकदा सर्वजण म्हणूया. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. अकाम सर्व कामो वा अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी मोक्ष कार्य तीव्रेन भक्ति योगेन तीव्रेण भक्ति योगेन यजेत पुरुषं परम. यजेत पुरुषं परम. तर शुकदेव गोस्वामी त्यांचा निष्कर्ष सांगतात, की तीनही प्रकारचे इच्छा करणारे व्यक्ती, कोणते 3 प्रकारचे? अकाम, ज्यांना भौतिक लाभाची इच्छा बिलकुल नाहीये असे व्यक्ती, किंवा सर्व काम, किंवा ज्यांचं हृदय हे भौतिक कामनांनी, भौतिक इच्छांनी भरलेलं आहे असं, किंवा मोक्ष काम, किंवा असे व्यक्ती जे मुक्ती प्राप्त करण्याची इच्छा ठेवत आहेत. अशा 3ही प्रकारच्या व्यक्तींसाठी शुकदेव गोस्वामींचं काय रिकमेंडेशन आहे? रिकमेंडेशन आपण मराठीमध्ये काय म्हणतो? प्रभुजीत, माताजीत? शिफारस. हां. किंवा शुकदेव गोस्वामींचं मत काय आहे? 3ही प्रकारच्या व्यक्तींसाठी तीव्रेन भक्ती योगेन, की अशा कोणत्याही भौतिक इच्छा असू किंवा नसू, किंवा मुक्ती प्राप्त करण्याची इच्छा असू, अशा कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीने तीव्रतेने भक्ती योगाचं मार्ग अवलंबन केला पाहिजे, पालन केला पाहिजे. आणि यजेत पुरुषं परम, अशा भक्ती योगाच्या मार्गाने जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत कृष्ण, त्यांची भक्ती करायला पाहिजे. म्हणजे याचा मतितार्थ सांगण्याचा असा, की भौतिक इच्छा जरी हृदयात असतील, तरीही भगवंतांची भक्ती करणं हे कधी श्रेयस्कर आहे, त्या भौतिक इच्छा पण प्राप्त करण्यासाठी, ना की देवी-देवतांची उपासना करणे आणि नंतर कर्मबंधनांमध्ये अडकून राहणे. आणि आपण हे पण चर्चा केली, की कशाप्रकारे भगवंतांचे भक्त जे असतात ते देवी-देवतांचा अनादर करत नाहीत, परंतु त्यांच्याकडे भौतिक लाभाच्या इच्छेने जात नाहीत. त्यांचा आदर सन्मान करतात. भगवंतांच्या भक्ती मार्गामध्ये त्यांचं जे उच्च स्थान आहे, भगवत भक्तांच्या रूपामध्ये, त्या भगवत भक्ताच्या रूपामध्ये त्यांचा आदर सन्मान करतात, ना की कोणत्या भौतिक लाभाची कामना करून त्यांच्याकडे जातात. तर इथपर्यंत आपण मागच्या वेळेला चर्चा केली होती. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज, जी आपण प्रस्तावना सांगितली आता? हरे कृष्ण. ठीक आहे. हरे कृष्ण. तर आपण श्लोक क्रमांक 11 पासून सुरुवात करूया. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. एतन्ना एव यजता इह निःश्रेयसोदयः भगवती भगवती अचलो भावो यद्भागवत संगतः. कुणाला वाचायचंय का? क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभुजी. श्रीला प्रभुपाद की जय. सर्व प्रकारच्या देवी देवतांचे वेगळे वेगळे उपासक केवळ शुद्ध भगवत भक्तांच्या संगतीनेच परम भगवंतांवरील
अचल स्वाभाविक आकर्षण रूपी सर्वश्रेष्ठ सिद्धीचे वरदान प्राप्त करू शकतात. तात्पर्य, ब्रह्मदेवांपासून ते क्षुद्र कीटकांपर्यंतचे निरनिराळ्या योनीतील सर्व जीव हे प्रकृतीच्या नियमांद्वारे अर्थात भगवंतांच्या बहिरंग शक्तीद्वारे बद्ध झालेले आहेत. जीवाला आपल्या विशुद्ध स्वरूपावस्थेत आपण भगवंतांचे अंश आहोत या वस्तुस्थितीची जाणीव असते. परंतु प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या त्याच्या इच्छेमुळे त्याला जेव्हा भौतिक जगात टाकले जाते तेव्हा तो त्रिगुणांनी बद्ध होतो व आत्यंतिक लाभासाठी जीवनामध्ये संघर्ष करतो. असा संघर्ष म्हणजे भौतिक सुखोपभोगाच्या प्रभावाखाली आकाश पुष्पामागे धावण्यासारखे आहे. या अध्यायामधील पूर्वीच्या श्लोकांमध्ये वर्णिल्याप्रमाणे निरनिराळ्या देवतांची उपासना करून किंवा परमेश्वराच्या व देवतांच्या मदतीविना आधुनिक वैज्ञानिक प्रगतीद्वारे भौतिक सुखोपभोग मिळवण्याच्या सर्व योजना भ्रामकच आहेत. कारण सुखाच्या अशा साऱ्या योजना आखूनही भौतिक जगातील बद्ध जीव हा जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या जीवनाच्या समस्यांचे कधीच समाधान करू शकत नाही. विश्वाचा इतिहास अशा योजनाकारांनी भरलेला आहे. अनेक राजे महाराजे येतात व जातात आणि मागे योजना कशी आखली याची केवळ कथाच सोडतात. अशा योजनाकारांच्या प्रयत्नानंतरही जीवनातील मुख्य प्रश्न तसेच राहतात. वस्तुतः मनुष्य जीवन हे जीवनाच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी आहे. अशा समस्या मनुष्य निरनिराळ्या देवतांना प्रसन्न करून निरनिराळ्या उपासना विधींद्वारे किंवा परमेश्वराच्या वा देवतांच्या मदतीविना केलेल्या तथाकथित वैज्ञानिक प्रगतीद्वारे सोडवू शकत नाही. परमेश्वराची व देवतांची क्वचितच पर्वा करणाऱ्या स्थूल भौतिकवाद्यांना सोडले तर वेद हे निरनिराळ्या लाभांसाठी निरनिराळ्या देवतांच्या उपासनेची शिफारस करतात आणि म्हणूनच देवता या काल्पनिक किंवा मिथ्याही नाहीत. आपले अस्तित्व जितके वास्तविक आहे तितकेच देवतांचेही. परंतु ब्रह्मांडाच्या व्यवस्थापनातील वेगवेगळे विभाग सांभाळून भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेत संलग्न असल्यामुळे देवता अत्यंत सामर्थ्यशाली असतात. भगवद्गीता याची पुष्टी करते आणि सर्वश्रेष्ठ देवता ब्रह्मदेवांच्या ग्रहलोकासहित सर्व देवतांच्या ग्रहलोकांचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आला आहे. स्थूल भौतिकवादी हे परमेश्वराच्या किंवा देवतांच्याही अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहीत. तसेच वेगवेगळ्या ग्रहलोकांवर वेगवेगळ्या देवतांचे अधिपत्य असते यावरही त्यांचा विश्वास नसतो. ते चंद्रलोकावर पोहोचल्याचा बराच गाजावाजा करीत आहेत, परंतु बरेच यांत्रिक संशोधन करूनही चंद्राविषयी त्यांना अत्यंत नगण्य स्वरूपाची माहिती आहे आणि चंद्रावरची जमीन विकण्याच्या खोट्या जाहिराती करून सुद्धा गर्विष्ठ वैज्ञानिकांना किंवा स्थूल भौतिकवाद्यांना तेथे राहणे शक्य झालेले नाही. असे असताना ज्या ग्रहलोकांची त्यांना गणतीही करता येत नाही त्या ग्रहांवर पोचण्याविषयी तर काय सांगावे. तथापि वेदांच्या अनुयायांची ज्ञानार्जन करण्याची निराळी पद्धत आहे. पहिल्या स्कंधात आपण पूर्वीच चर्चा केल्याप्रमाणे वेदांचे अनुयायी हे वेदांचा परिपूर्ण प्रमाण म्हणून स्वीकार करतात. यास्तव त्यांना परमेश्वराविषयी, देवतांविषयी तसेच ते वास करणाऱ्या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणाऱ्या आणि भौतिक सृष्टीमध्ये असणाऱ्या ग्रहलोकांचे पूर्ण आणि संयुक्तिक ज्ञान असते. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, विष्णू स्वामी, निंबकाचार्य आणि चैतन्य महाप्रभू यांच्यासारख्या भारतातील महान आचार्यांनी स्वीकारलेले तसेच जगातील महान व्यक्तींनी अध्ययन केलेले सर्वाधिक प्रमाणित वैदिक वाङ्मय म्हणजे भगवद्गीता होय. आणि गीतेमध्येच देवतांची उपासना व त्या वास करीत असलेल्या ग्रहलोकांचा उल्लेख करण्यात आला आहे. 9.25 यांती देवव्रता देवान पितॄन यांती पितृव्रताः भूतानी यांती भूतेज्या यांती मद्याजिनोपि माम. देवतांचे उपासक त्या त्या देवतांच्या लोकांची प्राप्ती करतात आणि पितरांची उपासना करणारे पितृलोकांची प्राप्ती करतात. स्थूल भौतिकवादी लोक निरनिराळ्या भौतिक ग्रहलोकांमध्येच राहतात, परंतु भगवत भक्त हे भगवत धामाची प्राप्ती करतात. भगवद्गीतेमधून आपल्याला हेही कळते की ब्रह्मलोकासहित भौतिक जगातील सारे ग्रहलोक हे तात्पुरतेच अस्तित्वात असतात आणि ठराविक काळानंतर त्यांचा विनाश होतो. म्हणून प्रलयाच्या वेळी देवी देवतांचा त्यांच्या अनुयायांसहित विनाश होतो.
परंतु जो भगवत धामात जातो त्याला शाश्वत जीवन प्राप्त होते. हाच वैदिक शास्त्रांचा निर्णय आहे. देवतांच्या उपासकांचा वेद प्रमाणावर विश्वास असल्याने त्यांना नास्तिकांपेक्षा एक अधिक लाभ निश्चित मिळतो व तो म्हणजे भगवत भक्तांच्या संगतीत भगवंतांची उपासना करण्याने काय लाभ होतो याविषयी त्यांना माहिती मिळू शकते. तथापि वैदिक प्रमाणावर विश्वास नसलेले स्थूल भौतिकवादी शाश्वतरित्या अंधकारातच राहतात. अपूर्ण प्रायोगिक ज्ञानावर अर्थात भौतिक विज्ञानावर असलेल्या त्यांच्या भ्रामक विश्वासाने ते प्रेरित झालेले असतात. असे प्रायोगिक विज्ञान हे दिव्य ज्ञानाच्या कक्षेत कधीच प्रवेश करू शकत नाही. म्हणूनच स्थूल भौतिकवादी किंवा तात्पुरत्या देवतांची उपासना करणारे उपासक शुद्ध भगवत भक्तासारख्या अध्यात्मवाद्याच्या संपर्कात येत नाहीत तोपर्यंत त्यांचे सारे प्रयत्न म्हणजे शक्तीचा अपव्ययच आहे. शुद्ध भक्ती प्राप्त करणे ही मनुष्य जीवनाची परम सार्थकता आहे आणि केवळ शुद्ध भक्ताच्या कृपेनेच मनुष्याला विशुद्ध भक्ती प्राप्त होऊ शकते. केवळ शुद्ध भक्तच प्रगत जीवनाचा योग्य मार्ग मनुष्यांना दाखवू शकतो. अन्यथा परमेश्वराच्या किंवा देवी देवतांच्या माहिती विना असलेले भौतिकवादी जीवन आणि भौतिक क्षणभंगूर सुखोपभोगाच्या आकांक्षेने देवोपासना करीत व्यतीत होणारे जीवन म्हणजे भ्रमाचेच वेगवेगळे प्रकार आहेत. याचे सुंदर वर्णन भगवद्गीतेतही करण्यात आले आहे. परंतु भगवद्गीता ही केवळ शुद्ध भक्तांच्या संगतीमध्येच जाणता येते. शुष्क ब्रह्मज्ञानी किंवा राजकारणी लोकांच्या भाष्यांद्वारे नाही. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. तर या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे वेगवेगळ्या महान व्यक्तींचे जसं की देवी देवता असो किंवा पितृ असो यांचे जे उपासक आहेत, तर इथे शब्द वेगळा वापरलेला आहे. देवी देवतांच्या उपासनेसाठी उपासना हा शब्द वापरलेला आहे. भक्ती हा शब्द नाही वापरलेला. का? कारण देवी देवतांची जी उपासना करतात लोक, ते कोणत्या विशिष्ट हेतूने करतात, की जसं आपण बऱ्याचदा सांगितलेलं आहे की प्रल्हाद महाराज अशा प्रकारच्या देवाणघेवाणीची उपमा एका व्यापारासोबत करतात, की व्यापारामध्ये कसं आपण एक कमोडिटी किंवा गोष्ट घेतो आणि त्या मोबदल्यामध्ये काही चलन, काही पैसे देतो. त्याचप्रमाणे देवी देवतांची उपासना ही त्यांच्याकडून भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी बहुतेक वेळा उपासक करतात. परंतु तो लाभ प्राप्त केल्यानंतर त्यांचं त्या देवी देवतांशी काही देणं घेणं त्यानंतर शिल्लक नसतं. जसं की आपण शास्त्रामध्ये खूप सुंदर कथा येते वृकासूर नावाच्या एका एका असुराची, की जो शिवजींची खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपासना करतो, की इतकी की शिवजी त्या यज्ञकुंडाच्या तिथे उपस्थित व्हावेत म्हणून हा व्यक्ती वृकासूर हा आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग शरीरापासून वेगळे करून, कट करून त्या यज्ञकुंडामध्ये अर्पण करतो शिवजींना फोर्स करण्यासाठी तिथे उपस्थित होण्यास. परंतु शेवटी ज्यावेळेस तरी पण शिवजी येत नाहीत, तर त्यावेळेस तो स्वतःचं जे डोकं आहे शिरच्छेद करून त्या यज्ञकुंडामध्ये ते डोकं पडावं अशी योजना आखतो आणि त्यावेळेस शिवजी दुसरा कोणता पर्याय नसल्याने त्या ठिकाणी येतात आणि हा जो वृकासूर जो असुर आहे, तो कोणता वर मागतो शिवजींना, की मी ज्या कोणत्या व्यक्तीच्या डोक्यावर माझा हात ठेवेल, त्याचं डोकं त्याच ठिकाणी भस्म झालं पाहिजे. आणि जसं आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं, की भगवंत कोणताही वरदान देण्याच्या अगोदर याची व्यवस्था करतात, की त्या भक्ताला त्या वरदानामुळे अधःपतन होणार नाही. त्याच्या हृदयाचं शुद्धीकरण अगोदर करतात आणि अशाच प्रकारचं वरदान देतात, जे की भक्तीसाठी पूरक असावं त्या व्यक्तीच्या. तर हा व्यक्ती असुर तर होता आणि शिवजी जे की भगवंतांचे महान भक्त आहेत, वैष्णवानां यथा शंभू. परंतु त्यांना भौतिक वरदान अशा प्रकारचं राक्षसी प्रवृत्तीचं मागतो, की ज्या कोणत्या व्यक्तीच्या डोक्यावर हा असुर हात ठेवेल, त्याचं डोकं भस्म व्हावं. तर शिवजी नाविलाजाने ते वरदान देतात या असुराला आणि त्या ठिकाणी तो व्यक्ती काय करतो, की पार्वती माता शिवजींची जी अर्धांगिनी आहे, तिला उपभोग घेण्याच्या
इच्छेने शिवजींच्याच डोक्यावर हात ठेवण्यासाठी पुढे सरसावतो आणि त्यांना अक्षरशः त्या ठिकाणाहून पळावे लागते आणि नंतर भगवंत विष्णू हे त्या असुराला भ्रमित करतात, की ते म्हणतात, की "तुझा खरंच विश्वास आहे का? हे जे वरदान शिवजींनी दिलंय, तू अगोदर त्याचा ट्राय तर केलेला आहेस का, की हे वरदान व्यवस्थित काम करत आहे?" अशा प्रकारे त्याला भ्रमित करून स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवण्यासाठी प्रेरित करतात आणि तो जो असुर आहे, वृकासूर, तो अशा प्रकारे मृत्युमुखी प पडतो. तर सांगण्याचा हेतू हा, की देवी-देवतांचे जे उपासक आहेत, त्यांची जी मानसिकता आहे, ती अशा प्रकारची असते, की स्वतःची भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी, लाभ प्राप्त करण्यासाठी देवी-देवतांच्या उपासनेचा आधार घेतात आणि ज्यावेळेस ते लाभ प्राप्त होतात, त्यानंतर आपले जे इष्ट देवता आहेत, त्यांना विसरतात. केवळ विसरत नाहीत, तर त्यांच्याप्रती कधी-कधी असे जघन्य असे अपराध पण करण्यासाठी मागे-पुढे बघत नाहीत. परंतु भगवत भक्तांचं तसं नसतं. त्यांना भगवंतांवर पूर्ण विश्वास आहे, की जे आवश्यक आहे आपल्यासाठी भगवंत निश्चित प्रदान करतील. तर इथे सांगितलंय, की अशा देवी-देवतांचे जे उपासक आहेत, ते सामान्यतः भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे त्या देवी-देवतांच्या ग्रहलोकांना प्राप्त करतात आणि जे पितरांचे जे उपासक आहेत, ते पितृलोकाला प्राप्त करतात. परंतु अशा भौतिक इच्छांनी प्रेरित जे लोकं देवी-देवतांची उपासना करतात, त्यांच्यासाठी शास्त्र एक उदाहरण देतं, ते म्हणजे आकाशपुष्प. आकाशपुष्प किंवा मृगजल ज्याला आपण म्हणतो, मिराज ज्याला आपण म्हणतो, की वाळवंटामध्ये एका हरिणाला जे की तहानलेने तहानेने व्याकुळ असते, त्याला असा भास होतो, की हवेमध्ये पाण्याचा साठा आहे आणि त्या पाण्याच्या पाठीमागे पळण्यासाठी ते धावतं. परंतु जेवढं ते धावत जाईल, तेवढा तो पाण्याचा जो साठा आहे, तो पुढे-पुढे मृगजळ जे आहे, ते पुढे-पुढे जातं आणि शेवटी इतक्या तापलेल्या वाळवंटामध्ये खूप सारा वेळ धावूनही त्याला पाणी न प्राप्त झाल्यामुळे शेवटी ते तहानेने व्याकुळ होऊन मृत्युमुखी पडतं. त्याचप्रमाणे भौतिक लाभाची अपेक्षा करणाऱ्या लोकांसाठी पण हेच उदाहरण लागू पडतं, की अशा भौतिक सुख उपभोगाच्या वस्तूंप्रती आकर्षित होऊन असे लोकं भौतिक प्राप्तीसाठी देवी-देवतांची उपासना करतात. पण ही हे भौतिक लाभ प्राप्त होण्यानी त्यांची जी लालसा आहे भौतिक पोटी ती काही थांबत नाही, ती अजून वाढत जाते आणि ह्या सर्व भौतिक सुख उपभोग मिळवण्याच्या ज्या योजना आहेत, शास्त्र सांगतं की त्या सर्व भ्रामक आहेत. भ्रामक म्हणजे क्षणिक, भ्रमित करणाऱ्या आहेत. जसं की श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात, की शास्त्रामध्ये सोपा उपाय सांगितला आहे. जर उच्च ग्रह लोक प्राप्त करणे, जसं चंद्रलोक हा स्वर्गलोकांपैकी एक शास्त्रात सांगितलेला आहे. आपण अ, गायत्री मंत्रामध्ये बघतो, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम भर्गो धीमस्य धीमहि पुढे काय? धियो 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 यो यो न न यो न प्रचोदयात्. प्रचोदयात. हां. तर हा जो चंद्रलोक आहे, तो स्वर्गलोकांपैकी एक सांगितला आहे आणि त्या ठिकाणी जर जायचं आहे, तर पात्रता प्राप्त करणं आवश्यक आहे. परंतु श्रील प्रभुपादजी सांगतात, की आजकालचे जे शास्त्रज्ञ आहेत, ते भौतिक उपाय योजना करून अशा प्रकारे चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते गेले तरी तिथलं ऐश्वर्य हे अनुभवणं किंवा जाणून घेणं त्यांच्यासाठी खूप अवघड होऊन बसतं. का? कारण त्या ठिकाणी जाण्याची पात्रता नाहीये. जसं आपण खूप क्रूड किंवा एक सामान्य उदाहरण पाहू शकतो, की या जगात पण काही स्वर्गाप्रमाणेच भौतिकदृष्ट्या सुंदर किंवा भौतिक उपभोगाची उपाययोजना अधिक प्रमाणात असणारे देश आहेत. जसं की अमेरिका असो किंवा बाकीचे अजून काही आहेत. तर या देशांमध्ये जाण्यासाठी पात्रता प्राप्त करणे म्हणजे त्या ठिकाणचा व्हिसा प्राप्त करणे. ज्यावेळेस तुम्ही लीगली म्हणजे कायद्याचं पालन करून त्या ठिकाणी जाऊ शकता. परंतु असे पण काही मार्ग आहेत, की कायद्याचे पालन न करता त्या ठिकाणी पोहोचण्याचे. जसं की डुनकी रूट जो म्हणतात, की व्यवस्थित व्हिसा नसताना वगैरे
चोरून लपून त्या ठिकाणी प्रवेश करणं. पण असे ज्यावेळेस व्यक्ती लॉ एन्फोर्समेंटद्वारे पकडले जातात, त्यावेळेस त्यांना तुरुंगवास होतो, खडतर शिक्षेला पात्र सामोरं जावं लागतं. त्याचप्रमाणे जर आपण त्या लोकांची पात्रता न घेता, ग्रहलोकांची पात्रता न घेता त्या ठिकाणी बळजबरी जाण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणचं जे खरं ऐश्वर्य आणि सुविधा आहेत, त्या जाणणं हे शक्य नाहीये, शास्त्र सांगतं. त्याच्यामुळे मनुष्य जीवन हे जीवनाच्या समस्यांचं नेहमी करता सोल्युशन, नेहमी करता उपाययोजना जाणण्यासाठी आहे, ना की वरवरच्या उपाय जाणण्यासाठी. जसं की उदाहरण दिलं जातं, की एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस शरीरावर कधी कुठे बॉइल्स येतात, बॉइल्स म्हणजे फोडांसारखं. तर जर तो व्यक्ती बुद्धिमान असेल, तर तो त्या बॉइल्सचं जे खरं मूळ कारण आहे, ते शोधून त्याच्यावर औषध घेण्याचा, उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेल. जसं की सामान्यतः आयुर्वेद सांगतं, की ज्यावेळेस आपल्या रक्तामध्ये अशुद्धता येते, त्यावेळेस शरीरावर अशा प्रकारचे बॉइल्स किंवा फोड वगैरे येतात. आणि जर वरवर त्याच्यावर उपाय करायचा आहे, तर ऑइंटमेंट कोणत्याही फार्मासिस्टकडे मिळणारी साधी क्रीम घेऊन आपण त्याला काही काळाकरता कमी करू शकतो, राहू शकतो. परंतु एका ठिकाणाहून जाईल ते, त्याचं जे मूळ कारण आहे, ते जर दुरुस्त नाही झालं, तर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा शरीरावर तसं बॉईल येऊ शकतं. त्याचप्रमाणे भौतिक लाभ किंवा भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची जी इच्छा आहे, ती कितीही भौतिक लाभ प्राप्त करून ती इच्छा परिपूर्णता प्राप्त ती इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. का? कारण अशा भौतिकवादी व्यक्तीसाठी एक भौतिक लाभ प्राप्त झाला, की लगेच दुसऱ्या भौतिक लाभासाठी तो लालसा धरतो किंवा उत्सुक असतो. अशा प्रकारे शास्त्र सांगतं, की ह्या सर्व गोष्टींचं जे मूळ कारण आहे, भगवंतांची भक्ती सोडून आपण ह्या भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व प्राप्त करण्याची इच्छा, ते मूळ कारण जर आपण शोधलं नाही, त्याच्यावर जर आपण ॲक्शन घेतली नाही, तर आपल्याला पण वेगवेगळ्या लोकांमध्येच फिरावं लागणार. जसं की भगवद्गीता सांगते, "यान्ति देवव्रता देवान्, पितॄन् यान्ति पितृव्रतः, भूतानि यान्ति भूतेज्य, यान्ति मद्याजिनोऽपि माम्." की आपण एकतर वेगवेगळ्या देवी-देवतांच्या उपासनेमध्ये राहून कधी स्वर्गलोकामध्ये, कधी परत पृथ्वी लोकामध्ये, कधी पृथ्वी लोकाच्या खालच्या निम्न लोकांमध्ये पण किंवा कधी पितृलोकांमध्ये अशा प्रकारे आपल्याला भरकटत राहावं लागेल. परंतु जे व्यक्ती भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडल्या जातात, मग तुमच्या भौतिक इच्छा असतील, तरी पण त्या इच्छांचं शुद्धीकरण त्या ठिकाणी होईल आणि शाश्वत लाभ आपल्याला प्राप्त होईल. भगवंत भगवद्गीतेत सांगतात, की न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. की भगवंतांच्या आध्यात्मिक जगतामध्ये, भगवत धामामध्ये जे व्यक्ती परततात, त्यांना या पृथ्वीवर परत येण्याची गरज पडत नाही. इथे जसं बघतो आपण देवतांच्या उपासकांना पुन्हा-पुन्हा या पृथ्वीवर यावं लागतं, तसं भगवत भक्तांना या पृथ्वी लोकावर यावं लागत नाही. त्यांना शाश्वत लाभ प्राप्त होतो. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीस, माताजीस या मुद्द्यांवर? हरे कृष्ण. ठीक. तर इथे सांगितलंय, की या बाकीच्या देवी-देवतांच्या उपासना करणे हे म्हणजे केवळ भ्रमाचेच वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे एका ठिकाणी बॉईल आलं, त्या ठिकाणी ऑइंटमेंट किंवा क्रीम लावा, ते राहू द्या. परत दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या प्रकारामध्ये ती रक्तातील अशुद्धता पुन्हा दिसणे. याच्या उलट भगवत भक्ती म्हणजे त्याचं जे मूळ कारण आहे, रूट कॉज जे आहे त्याच्यावर ॲक्शन घेणं आहे. आपण पुढे जाऊ श्लोक क्रमांक 12. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीस, माताजीस? हरे कृष्ण. ठीक आहे. श्लोक क्रमांक 12. ज्ञानं यदा प्रतिनिवृत्तगुणोर्मिचक्र ज्ञानं यथा प्रतिनिवृत्तगुणोर्मिचक्रः आत्मः प्रसाद उत उत यत्र गुणेष्वसङ्गः
कैवल्य संपत पथस्त्वथ भक्तियोगः को निवृतो हरिकथा सुरतिं न कुर्यात् कुणाला वाचायचंय का? प्रभुजीज माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण योजना माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. सादर प्रणाम. धन्यवाद. परमपूज्य श्री हरींच्या संबंधातील दिव्य ज्ञान म्हणजे प्राकृतिक लाटांचा आणि भोवऱ्यांचा पूर्णपणे विनाश करणारे ज्ञान होय. असे ज्ञान हे भौतिक आसक्तीपासून मुक्त असल्यामुळे आत्म्यास संतुष्ट करणारे असते आणि ते दिव्य असल्यामुळे अधिकारी पुरुषांनी संमत केलेले आहे. असे असल्याने त्याचे कोणास आकर्षण वाटणार नाही. तात्पर्य श्रील प्रभुपादजीद्वारा भगवद्गीतेत 10.9 सांगितल्याप्रमाणे शुद्ध भक्ताचे गुण अद्भुत असतात. शुद्ध भक्ती करीत असलेली सर्व कार्ये भगवत सेवेसाठीच असतात आणि म्हणून शुद्ध भक्त एकमेकांमध्ये भावनांचे आदान प्रदान करून दिव्य आनंदाचे आस्वादन करीत असतात. या दिव्य आनंदाचा अनुभव भक्ती मार्गातील साधना अवस्थेतही येऊ शकतो, परंतु यासाठी अधिकृत आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनानुसार योग्य प्रकारे साधना भक्ती करणे आवश्यक आहे. परिपक्व अवस्थेत विकसित दिव्य भावनांची परिणिती ही जीवाचा भगवंतांशी जो मूळ संबंध असतो त्या संबंधांच्या अनुभूतीमध्ये होते. ही अनुभूती भगवंतांशी असणाऱ्या माधुर्य संबंधांपर्यंत होते. हे माधुर्य प्रेम म्हणजेच परमोच्च दिव्य आनंद असल्याचे मानले जाते. अशा रीतीने भगवत साक्षात्कारासाठी भक्तियोग हाच एकमेव मार्ग असल्यामुळे त्याला कैवल्य असे म्हटले जाते. या संदर्भात श्रील जीव गोस्वामी वैदिक प्रमाण एको नारायणो देवः परावराणां परम आस्तै कैवल्य संजितः प्रस्तुत करून सिद्ध करतात की भगवान नारायण हे कैवल्य म्हणून जाणले जातात आणि भगवत प्राप्ती करून देणाऱ्या साधनाला कैवल्य पंथा किंवा भगवत प्राप्तीचा एकमेव मार्ग असे म्हणतात. या कैवल्य पंथाचा प्रारंभ श्रवण अर्थात भगवंतांशी संबंधित कथा ऐकण्यापासून होतो. या अशा हरिकथा श्रवण करण्याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे दिव्य ज्ञानाची प्राप्ती होय. दिव्य ज्ञानामुळे सर्व प्रकारच्या ग्राम्य कथा अर्थात भौतिकवादी विषयांपासून अनासक्ती निर्माण होते. एका भक्ताला निरर्थक भौतिक विषयांमध्ये मुळीच रुची नसते. भक्ताला सामाजिक, राजकीय व अन्य भौतिक विषयांचे यत्किंचितही आकर्षण वाटत नाही. परिपक्व अवस्थेत भक्ताला आपल्या शरीराविषयी सुद्धा आस्था नसते. तर मग शारीरिक संबंधांविषयी काय सांगावे? अशा स्तरावर भक्त प्राकृतिक गुणांच्या लाटांनी प्रभावित होत नाही. प्रकृतीचे निरनिराळे गुण आहेत आणि ज्या भौतिक कार्यांमध्ये सामान्य मनुष्याला फार आस्था असते किंवा ज्या कर्मामध्ये तो भाग घेतो ती कार्ये भक्तासाठी रसहीन बनतात. अशा स्तराचे वर्णन या ठिकाणी प्रतिनिवृत्ती गुणोर्मी असे करण्यात आले आहे आणि हा स्तर आत्मप्रसाद किंवा कोणताही भौतिक संबंध न ठेवता आत्मसमाधान करण्याने प्राप्त होतो. उत्तम अधिकारी भक्त अशा स्तराची भक्तिपूर्ण सेवेद्वारे प्राप्ती करतो. परंतु तो जरी उच्च स्तरावर स्थित असला तरी भगवंतांच्या संतुष्टीसाठी तो त्यांच्या महात्म्याचा प्रचार करण्याची भूमिका स्वेच्छेने निभावतो आणि नवख्या लोकांना भौतिक आसक्तीचे दिव्यानंदामध्ये रूपांतर करण्याची संधी देण्यासाठी भौतिक क्रियांसहित सर्व काही भक्ती सेवेमध्ये नियुक्त करतो. शुद्ध भक्ताच्या अशा कार्याचे वर्णन श्रील रूप गोस्वामींनी निर्बंधः कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यम उच्यते या शब्दांत केले आहे. भगवत सेवेमध्ये नियुक्त केलेल्या भौतिक क्रियांनाही दिव्य किंवा कैवल्य पंथा मानले जाते. हरे कृष्ण प्रभुजी. सादर प्रणाम. श्रील प्रभुपादजी की जय. धन्यवाद माताजी. तर इथे भक्तांमध्ये आणि असे व्यक्ती जे भौतिक वेगवेगळ्या विषयांमध्ये रमलेले असतात त्यांच्यातील फरक सांगितलेला आहे. श्रील प्रभुपादजी भगवद्गीतेतील एका श्लोकासंदर्भात सांगत आहेत, मच्चित्ता मद्गता प्राण बोधयन्ते परस्परम कथयन्तश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. की या श्लोकामध्ये
या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, मच्चित्ता मद्गत प्राणा, की जे भगवंतांच्या भक्तीमध्ये, सेवेमध्ये जे नेहमी रममान झालेले भक्त असतात, ते ज्यावेळेस एकत्र येतात, त्यावेळेस साधारणपणे त्यांचे चर्चेचा विषय कोणता असतो? कथयन्तश्च माम नित्यम. भगवंतांबद्दलच चर्चा करण्यामध्ये ते रममान होतात आणि अशा प्रकारे भगवंतांच्या बद्दल, त्यांच्या लीलांबद्दल, नाम, रूप, गुण, लीला इत्यादींबद्दल चर्चा करून ते नेहमी रमन्ति च तुष्यन्ति च, की नेहमी आनंदित राहतात, संतुष्ट राहतात, समाधानी राहतात. परंतु याच्या विरुद्ध जे भौतिकवादी व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल पण आपण भागवताच्या पहिल्या दुसऱ्या स्कंदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं, की शुकदेव गोस्वामी सांगतात, हां, हा श्लोक आपण सर्वांनी एकदा म्हणूया. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. श्रोतव्यादिनी राजेंद्र व्याधीन्द्र नृणां सन्ति सहस्रशः सहस्रशः अपश्यताम् आत्मतत्त्वम् ग्रहेषु ग्रहमेधिनाम्. तर या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात, की अशा प्रकारचे लोक जे ग्रहमेधी, जे भगवंतांपासून विमुख होऊन केवळ इंद्रिय तृप्तीचं जीवन जगत आहेत, जसं भगवंतांच्या चर्चेसाठी भगवत भक्तांच्या चर्चेसाठी भगवंत हाच विषय असतो, परंतु भौतिकवादी लोकांच्या चर्चेसाठी किती प्रकारचे विषय सांगितलेले आहेत? नृणाम संती सहस्त्रशः. सहस्त्र म्हणजे हजारो वेगवेगळे विषय अशा भौतिकवादी लोकांसाठी असतात चर्चेसाठी. आणि आपण आजकालच्या सोशल मीडियावर पाहू शकतो. तुम्ही YouTube उघडा किंवा कोणत्याही प्रकारचं सोशल मीडिया उघडा. Instagram असो, Facebook असो किंवा Twitter असो. आपण पाहतो की आपण थकून जाऊ, 24 तास दिवसातले संपून जातील, पण त्या ठिकाणचे शॉर्ट्स किंवा व्हिडिओ किंवा वेगवेगळे भौतिकवादी जे विषय आहेत चर्चा करण्याचे, ते कधी संपणार नाहीत. का? कारण शास्त्र सांगतं, अशा प्रकारच्या भौतिकवादी लोकांसाठी हजारो विषय पडलेले आहेत, वेळ फुकट घालवण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी. कशामुळे? कारण अपश्यताम आत्मतत्वम. जीवनाचं खरं ध्येय काय आहे, खरा गोल काय आहे, ह्या ध्येयापासून ते एकतर माहीत नसतं ध्येय किंवा माहीत करून घेण्याची तयारी नसते. आणि अशा प्रकारच्या व्यक्तींना सांगितलंय ग्रहेषु ग्रहमेधिनाम, की भौतिकवादी जे विषय आहेत ते चघळण्यामध्ये अधिकाधिक त्यांना रस प्राप्त होतो, परंतु भगवंतांबद्दल जाणून घेण्यामध्ये, भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला इत्यादींची चर्चा करण्यामध्ये त्यांना रस नसतो. अशाच प्रकारचा एक श्लोक 7व्या स्कंदामध्ये पण येतो. प्रल्हाद महाराज सांगतात, की प्रल्हाद महाराज 7व्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकामध्ये सांगतात. आपण एकदा हा श्लोक म्हणूया. श्री प्रल्हाद उवाच मतीर्न कृष्णे परत स्वतो वा मिथोभिपद्येत ग्रहव्रतानां अदान्त गोभिर्विशतां तमिस्त्रम्. पुनः पुनश्चर्वितचर्वनानाम्. तर या श्लोकामध्ये ही शेवटची ओळ खूप महत्वाची आहे. प्रल्हाद महाराज अशा भौतिकवादी आणि ग्रहमेधी लोकांसाठी त्यांचं वर्णन काय सांगतात, की असे लोक हे अशा प्रकारच्या विषयांवर चर्चा करण्यामध्ये जास्त उत्सुक असतात, की पुन्हा पुन्हा चर्वित चर्वनानाम. चर्वित म्हणजे चावणे, जे की अजून
अगोदरच चवून चघळून झालेलं आहे, तीच गोष्ट पुन्हा-पुन्हा चघळत राहण्यामध्ये अशा भौतिकवादी लोकांना खूप जास्त आनंद मिळतो किंवा खूप जास्त त्यांचा विशेष रस असतो त्याच्यामध्ये. जसं आपण एक घाणेरडं उदाहरण आहे, पण जसं की च्युइंग ज्याला आपण म्हणतो, की लोकं एकदा चावून, दोनदा चावून कितीतरी वेळ दिवसभर पण त्या गोष्टीवर चघळत राहू शकतात, चावत राहू शकतात. का? कारण तशा भौतिकवादी व्यक्तींना अशा भौतिक विषयांपासून रस प्राप्त होतो. तर अशा अहमदी व्यक्तींसाठी शुकदेव गोस्वामी सांगतात, की हजारो वेगवेगळे गोष्टी आहेत त्यांना चर्चा करण्यासाठी, जसं की सोशल मीडियाचं आपण उदाहरण दिलं. पण त्याच्या विरुद्ध जे भगवत भक्त आहेत, ते कधीही एकत्र आले, तरी त्यांच्या चर्चेचा विषय एकमेकांशी चर्चा करण्याचा, आदान-प्रदान करण्याचा विषय हा भगवत भक्ती किंवा भगवंतांवर चर्चा करणेच राहतो. तर अशा भगवंत हरींच्या संबंधातील जे दिव्य ज्ञान आहे, ते प्राकृतिक लाटांचा आणि भोवऱ्यांचा पूर्णपणे विनाश करणारं आहे. म्हणजे जर आपण भगवंतांच्या लीलांमध्ये त्यांचं नाम, रूप, गुण, लीला इत्यादींबद्दल जर चव प्राप्त केली चर्चा करण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, तर शास्त्र सांगतं, की भौतिक विषयांप्रतीचं आपलं जे आकर्षण आहे, ते हळू कमी होईल. आपोआप त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. आणि असे भगवंतांबद्दलचं जे ज्ञान आहे, ते भौतिक आसक्तीपासून मुक्त करण्यासाठी आपल्याला मदत करेल. का? कारण ते आत्म्याला खरा जो जीव शोधत आहे, तो भगवंतांना शोधत आहे. परंतु कसं शोधायचं किंवा कशाप्रकारे जाणून घ्यायचं हे माहीत नसल्यामुळे भौतिक गोष्टींमध्ये व्यक्ती जाणते किंवा अजाणतेपणे भगवंतांना शोधत राहतात. परंतु खरा जो व्यक्ती आहे, ज्याला भगवंतांचं नाम, रूप, गुणलीला इत्यादींबद्दल चव निर्माण झाली आहे, आकर्षण निर्माण झालंय, अशा व्यक्तीला भौतिक गोष्टींबद्दल चर्चा करणं किंवा त्याच्यामध्ये रममाण होणं हे बिलकुल अनासक्त होईल तो. त्याच्याबद्दल आकर्षण वाटणार नाही. जसं की बऱ्याचदा उदाहरण देतो, की मी ज्यावेळेस लहानपणी आई-वडिलांसोबत घरी राहायचो, तर अराउंड 15 वर्षाचा असताना घर सोडावं लागलं शिक्षणासाठी, बाहेर राहण्यासाठी. परंतु एक गोष्ट चांगली झाली, की सुरुवातीला हॉस्टेल किंवा अशा ठिकाणी राहण्यात आलं, जिथं की टीव्हीची वगैरे कधी व्यवस्था नव्हती आणि त्याची अशा प्रकारे हे सुटून गेली सवय, की त्यानंतर लग्न झाल्यानंतर बायकोसोबत चर्चा करून दोघांनी असा निर्णय घेतला, की घरामध्ये टीव्हीची गरज नाही. म्हणजे त्याच्याविना कोणतं काम अडकणार नाही. आणि आत्ता जवळपास किती 18 वर्ष होत आले लग्न होऊन. परंतु एकदाही असं वाटत नाही, की घरामध्ये कोणती गोष्ट कमी आहे, टीव्ही नाहीये तर. इनफॅक्ट ऑफिसच्या कामासाठी वगैरे कधी दुसऱ्या गावी वगैरे कुठे जाण्यात येतं आणि ऑफिसतर्फे पण हॉटेल अकोमोडेशन प्राप्त होतं. तर त्या ठिकाणी रूममध्ये टीव्ही असतो. पण ना तर त्याच्याकडे कधी आकर्षण वाटतं आता, कारण पाहण्याची सवय सुटून गेली आता इतके सारे वर्ष झाले त्यानंतर. आणि काही मिसिंग पण वाटत नाही आणि तो लावायचा तर त्याची रिमोट वापरायची पण सवय राहिलेली नाही, की कोणतं चॅनल कशावर आहे, काय आहे. तर सांगण्याची गोष्ट असं, की भौतिक गोष्टी अशा नाही आहेत, की त्याच्याविना आपण राहू शकत नाही. आपण जीवाला ज्या प्रकारचा सवय लावू, ज्या प्रकारच्या गोष्टी त्याला रममाण होण्यासाठी, चव घेण्यासाठी प्रदान करू, त्या प्रकारच्या गोष्टींमध्ये त्याला रस प्राप्त होईल. जसं की लहान मुलांना आपण जर चॉकलेट, बिस्किट, आईस्क्रीम, पिझ्झा, बर्गर हेच गोष्टी जर दिल्या आणि जे पौष्टिक फळं वगैरे आहेत, कडधान्य आहेत, त्याच्यामध्ये जर त्यांना त्यांना चवच दिली नाही त्याची, तर त्यांना अशाच गोष्टींबद्दल आसक्ती किंवा रस प्राप्त होईल. परंतु ज्या शरीरासाठी पौष्टिक गोष्टी आहेत, त्या जर आपण त्यांना लहानपणापासून देत राहिलो आणि चुकीच्या गोष्टी जर त्यांना दिल्या नाही नियमितपणे, तर आपोआपच त्या गोष्टींबद्दल अनासक्त राहतील ते. तर शास्त्र पण सांगतं, की भौतिक गोष्टींपासून जर अनासक्ती प्राप्त करायची आहे, तर आपल्याला भगवत भक्तीबद्दल, भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला इत्यादी गोष्टी आपल्या जीवाला, आत्म्याला नियमितपणे प्रदान करणं आवश्यक आहे. मगच भौतिक आसक्तीपासून आपल्याला मुक्त होण्यासाठी मदत मिळेल. सर्वांना हा मुद्दा क्लिअर आहे? कुणाचा काही
प्रश्न आहे का या मुद्द्यावर? पटतंय का आपल्याला प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. यस यस हो, यस पटतंय प्रभू. प्रभूजी. आणि हे आत्ताचं जे उदाहरण सांगितलं घरातलं, अक्षरशः आमचं लग्न झाल्यानंतर सुरुवातीला माझे वडील असो किंवा माझे सासरे असो, हे पण म्हणायचे की तुम्हाला घ्यायचं नाही टीव्ही, आम्ही तुम्हाला घेऊन देऊ. मी म्हणायचो मीच तुम्हाला पैसे देतो, पण कृपया घरामध्ये आणू नका तो. आम्ही व्यवस्थित आहोत त्याच्या विना. तुम्हाला काही दिवसांसाठी आल्यानंतर पाहण्यासाठी लागू शकतो, परंतु घरामध्ये ते नेहमी कलीला एंट्री नको त्याच्यामुळे. तर सांगण्याची गोष्ट की आपण माझ्याकडे पण टीव्ही नाही प्रभूजी. आमच्या आणि घरात पण टीव्ही नाही प्रभूजी. खूप छान प्रभूजी. आणि त्याच्यामुळे असं नाही की आपल्या जीवनामध्ये काही कमी आहे. बिलकुल वाटत नाही. इतक्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आहेत की 24 तास पण कमी पडतात. हो प्रभुपादांनी हो. एवढं चांगलं आपल्याला भक्ती मार्गाचं जीवन प्रदान आपल्याला भक्तीलाच वेळ कमी पडतोय असं वाटू कमी राहिलंय. पडतं. मग काय तर. त्याच्यामुळे अ असं कधी जाणवतच नाही की एखादी गोष्ट कमी आहे. तर सांगण्याचा अर्थ असा की आपल्या मनाला पण जर आपण भगवद्गीतेतला एक श्लोक पाहू, मग आपण पुढे जाऊ. दुसऱ्या अध्यायामध्ये खूप सुंदर श्लोक येतो. विषया विनिवर्तन्ते. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या 59वा श्लोक येतो. तर आपण एकदा म्हणण्याचा प्रयत्न करू. विषया विनिवर्तन्ते विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. परं दृष्ट्वा निवर्तते. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. परम म्हणजे हायर, पलीकडची. तर भगवंत सांगतात, ज्यावेळेस आपण फार सुपेरियरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? श्रेष्ठ. जर श्रेष्ठ श्रेष्ठ प्रकारची चव, रुची आपण जर आपल्या इंद्रियांना नियमित दिली, तर निम्न प्रकारचे जे उपभोग आहेत, त्याच्याकडे आपलं आकर्षण, आपलं लक्ष हे वळणार नाही. जसं मी नेहमी उदाहरण देतो, की जर मुलाला आपण घरून व्यवस्थित प्रकारे पौष्टिक आणि चविष्ट असा प्रसाद पोटभर खाऊ घालून जर बाहेर नेलं, तर रस्त्यावर विकले जाणारे जे बाहेरची खाद्यपदार्थ आहेत, त्या पदार्थांच्या प्रती निश्चित मुलाचं आकर्षण राहणार नाही. का? कारण पोट भरलेलं आहे चांगल्या प्रकारचा भगवत प्रसाद सेवन करून. त्याच प्रकारे इंद्रियांसाठी पण शास्त्र सांगतं, जर श्रेष्ठ प्रकारची चव त्यांना जर प्रदान केली तुम्ही इंद्रियांना, तर जे निम्न विषय जे आहेत, त्यांच्या प्रती जे आकर्षण, आसक्ती आहे, ती स्वाभाविकतःच कमी होईल, दूर होईल. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाहीये. पुढे जायचं आपण. प्रभुजीस माताजीस, हरे कृष्ण. हो प्रभूजी. चालेल प्रभूजी. प्रभूजी. हरे कृष्ण. तर एक श्लोक घेऊ आपण. तर आतापर्यंत आपण पाहिलं की शुकदेव गोस्वामींनी दुसऱ्या स्कंदामध्ये कोणते कोणते मार्ग सांगितलेले आहेत. सर्वात अगोदर भक्ती मार्ग कशा प्रकारे श्रेष्ठ आहे, पहिल्या अध्यायामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात. त्यानंतर त्या साधू संतांमध्ये असे काही काही प्रकारचे व्यक्ती होते, जे की अष्टांग योग पद्धतीचं पालन करणारे होते. त्यांच्यासाठी शुकदेव गोस्वामी अष्टांग योग पद्धतीचं वर्णन करतात. 2 प्रकारचे अष्टांग योगी आपण पाहिले, जे की प्राथमिक स्तरावरचे, ज्यांना की भौतिक आनंद उपभोगाप्रती अजूनही आसक्ती आहे, अशा अष्टांग योग मार्गस्थांसाठी शुकदेव गोस्वामी भगवंतांच्या विराट पुरुषाचं वर्णन करतात आणि त्या विराट पुरुषावर लक्ष केंद्रित करण्याकरता सांगतात, धारणाश्रय म्हणून सांगतात अशा अष्टांग योगींसाठी. आणि जे श्रेष्ठ स्तरावर अष्टांग योगी आहेत, ज्यांना की भौतिक उपभोगाची इच्छा नाहीये, अभिलाषा नाहीये, अशा श्रेष्ठ अष्टांग योग मार्गस्थांसाठी शुकदेव गोस्वामी परमात्मा रूपावर, भगवंतांच्या परमात्मा रूपावर लक्ष केंद्रित करण्याकरता सांगतात. आणि त्यानंतर त्यांचं स्वतःचा निष्कर्ष सांगतात ह्या 3ऱ्या अध्यायामध्ये. त्यानंतर कर्मकांड बद्दल सांगतात, की जे लोक भौतिक
लाभासाठी वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना करतात, अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींसाठी पण भगवत भक्तीच करणं हे श्रेयस्कर राहील. तर ह्या सर्व परीक्षित महाराजांनी जे प्रश्न विचारले होते, की काय ऐकायला नाही पाहिजे, कशावर चर्चा करायला पाहिजे आणि काय ऐकायला नाही पाहिजे, कशावर चर्चा नाही करायला पाहिजे, लक्ष केंद्रित नाही करायला पाहिजे. त्या सर्व मुद्द्यांचं निराकरण केल्यानंतर, उत्तर दिल्यानंतर आता शौनकादी ऋषी जे आहेत, शुकदेव सूत गोस्वामींना प्रेरणा देत आहेत, प्रोत्साहन देत आहेत, की धन्यवाद हे सूत गोस्वामी, तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे शुकदेव गोस्वामींनी जे उत्तर दिलं होतं, ते उत्तर आम्हाला वर्णित केल्याबद्दल. परंतु हे सर्व ऐकल्यानंतर परीक्षित महाराजांनी पुढे शुकदेव गोस्वामींना काय विचारले, म्हणजे भगवंतांबद्दल आणि भगवत भक्तांचं जे वार्तालाप आहे, त्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी शौनकादी ऋषी हे उत्सुक आहेत. तर आपण एकदा हा श्लोक म्हणू. श्लोक क्रमांक 13. शौनक उवाच शौनक उवाच इति अभिव्याहृतं राजा इति अव्याहृतं राजा निशम्य भरतर्षभः निशम्य भरतर्षभः किम् अन्यत् पृष्टवान् भूयो अन्यपृष्ठवान् भूयो वैयासकीं ऋषिं कविम् कविम्. कुणाला वाचायचं आहे का? प्रभुजीच, माताजी, हरे कृष्ण. प्रभुजींपैकी कोणी? मी वाचू प्रभूजी. हरे कृष्ण. हा, ठीक आहे. कविता माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंड प्रणाम. धन्यवाद. शौनक म्हणाले. शौनक म्हणाले, व्यासपुत्र शुकदेव गोस्वामी हे अत्यंत विद्वान ऋषी होते आणि ते काव्यमय शैलीत वर्णन करण्यामध्ये कुशल होते. परीक्षित महाराजांनी त्यांच्याकडून सर्व ऐकल्यावर पुढे काय विचारणा केल्या. तात्पर्य: शुद्ध भगवत भक्तांमध्ये सर्व दैवी गुण आपोआपच विकसित होतात आणि या गुणांपैकी काही गुण असे आहेत: कृपा, शांत, सत्यता, समभाव, निर्दोष, औदार्य, मृदू, शुची, अकिंचन, हितचिंतक, समाधान, श्रीकृष्णांना शरण जाणे, अकाम, साधेपणा, स्थिर, आत्मसंयमी, मिताहारी, अप्रतम, सौजन, निरहंकार, गांभीर्य, करुणा, मैत्री, कवी, दक्ष आणि मौन. कृष्णदास कविराज गोस्वामींनी चैतन्य अमृतात वर्णन केलेल्या या 26 प्रमुख गुणांपैकी शुकदेव गोस्वामींच्या संबंधात कवी या गुणांचा विशेष उल्लेख या श्लोकामध्ये आढळतो. त्यांनी कथन केलेला भागवत म्हणजे सर्वश्रेष्ठ काव्याची देण आहे. ते महान आत्मसाक्षात्कारी ऋषी होते, अर्थात ऋषी मधील कवी होते. श्रील धन्यवाद. प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. तर इथे भागवतामध्ये तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी दुसऱ्या एका श्लोकाचा संदर्भ देत आहेत त्यांच्या तात्पर्य लिखाणामध्ये. तर आपण तो श्लोक एकदा पाहू, ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की भगवत भक्त जे आहेत, केवळ भक्ती मार्गाचं पालन केल्याने त्यांच्यामध्ये स्वाभाविकतः सर्व दैवी गुण आपोआप विकसित होतात, केवळ भक्ती मार्गाचं पालन केल्याने. तर आपण एकदा हा श्लोक पाहू. तर हा श्लोक येतो 5व्या स्कंदामध्ये 18वा अध्याय आणि 12वा श्लोक. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. 5, 8, 12. नाही, एक मिनिट. ठीक आहे, मी असंच म्हणतो, तुम्ही कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. यस्यास्ति भक्तिर्भगवती अकिंचना भक्ति भगवती अकिंचन
सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरः सर्वैर्गुणैस्तत्र समासते समासते सुरा हर सुरः हरव अभक्तस्य कुतो महद्गुणः अभक्तस्य हरवस्ततो महद्गुणः मनोरथेन सति धावतो बहिः मनोरथेन तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की यस्यास्ति भक्तीर भगवती अकिंचना, जो कोणी व्यक्ती भगवंतांच्या अकिंचन भक्तीमध्ये नियमित जोडलेला आहे, अशा व्यक्तीमध्ये काय होतं? सर्वैर गुणैस्तत्र समासते सुरः. सुरः म्हणजे देवता. देवतांमधले जे सर्व काही चांगले गुण आहेत, जसं की आपण इथे यादी पाहिली 26 गुणांची, कृपा, शांतता, सत्यता, समभाव, निर्दोष, औदार्य इत्यादी 26 प्रकारचे जे देवतांचे चांगले छान गुण आहेत, ते स्वाभाविकता अशा व्यक्तीमध्ये अवतरतात जो की भगवत भक्तीमध्ये जोडलेला आहे. त्याच्या विरुद्ध, अशा भक्ताच्या विरुद्ध जो अभक्त आहे, जो की भगवत भक्तीमध्ये जोडलेला नाहीये, त्याच्यामध्ये काही चांगले गुण जरी तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला किंवा असतील, परंतु ते खरे चांगले गुण त्या व्यक्तीमध्ये कुठून येणार, जर तो व्यक्ती भगवत भक्तीमध्ये जोडलेला नाहीये. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. याचा अर्थ काय, की खरे चांगले गुण कुठून येणार? आणि आपल्याला कोणत्या संस्थेला किंवा व्यक्तीला नाव नाही ठेवायचंय, पण हा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण. पाश्चात्य देशामध्ये एक संस्था आहे, जी की प्राण्यांना क्रूरतेपासून वाचवते. तर त्या संस्थेचं नाव आहे पेटा, PETA, पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. म्हणजे जेणेकरून प्राण्यांवर क्रूरता होऊ नये, त्यांचं छळ होऊ नये किंवा त्यांच्यावर चुकीचा व्यवहार होऊ नये, अशा प्रकारची ते काळजी घेतात. परंतु त्याच्यामध्ये एक आपल्याला विरोधाभास पाहायला मिळतो, की प्राण्यांबद्दल तर तुम्ही काळजी दाखवता आणि परंतु त्यांच्यापैकी 99% जे पार्टिसिपंट्स आहेत त्या संस्थेचे वगैरे, ते सर्रास प्राणी भक्षण करतील, मांस भक्षण करतील. मग एका बाजूला तुम्ही म्हणत आहात, की प्राण्यांवर क्रूरता होऊ नये, त्यांचा छळ होऊ नये, त्यांच्याशी व्यवस्थित वागणूक राहावी आणि दुसऱ्या बाजूला तेच प्राणी जे ते कत्तलखान्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येने ऑर्गनाइज्ड स्लॉटर हाऊस चालत आहे, मारल्या जात आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करत आहात. दोन्हीमध्ये विरोधाभास पाहायला मिळतो. त्याच्यामुळे शास्त्र सांगतं, की जर तुम्ही भक्ती मार्गाशी जोडलेले नसाल, तर खऱ्या जे हे 26 वेगवेगळे सद्गुण आहेत, चांगले गुण आहेत, ते खऱ्या प्रकारे आचरणात आणणं किंवा आत्मसात करणं हे खूप अवघड आहे, जर भक्ती मार्गाशी व्यक्ती जोडलेला नसेल तर. परंतु त्याच्या विरुद्ध आपण भक्ती मार्गाचं उदाहरण पाहू एका व्यक्तीचं, जसं की मृगारी. मृगारी हा इतका क्रूर शिकारी होता, हंटर होता, की तो प्राण्यांना अर्धमेलं सोडून त्यांना तडफडताना पाहून त्याच्यामध्ये आनंद घ्यायचा. परंतु नंतर नारद मुनींच्या कृपेने ज्यावेळेस तो भगवत भक्तीशी जोडला गेला, तर इतका आमूलाग्र फरक पडला त्याच्यामध्ये, की त्यानंतर काही काळानंतर नारद मुनी आणि पर्वत मुनी ज्यावेळेस त्या ठिकाणाहून जात होते आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली, की चला आपण पाहूया, की मृगारी कसा आहे, भक्ती मार्गामध्ये व्यवस्थित चालू आहे ना त्याचं. तर त्यावेळेला ज्यावेळेस मृगारीच्या झोपडीच्या तिथे जातात ते, तर मृगारीला खूप आनंद होतो आपल्या गुरु महाराजांना, नारद मुनींना येताना पाहून आणि तो त्यांचा स्वागत करण्यासाठी जातो रस्त्यावरून. परंतु रस्त्याने जाताना त्याला काही मुंग्या रस्ता पार करताना दिसतात. तर तो थांबतो आणि स्वतःच्या अंगवस्त्राने हळूच त्या मुंग्यांना बाजूला करतो, जेणेकरून त्याचा पाय त्या मुंग्यांवर पडू नये आणि न जाणते वेळी त्यांचा मृत्यू होऊ नये. म्हणजे आणि पर्वतमुनी हे खूप आश्चर्यचकित होतात आणि नारद मुनींना म्हणतात, की हा केवळ आणि केवळ भक्ती मार्गाची महिमा आहे, की असा क्रूर शिकारी जो की प्राण्यांना अर्धमेलं करायचा आणि त्यांना तडफडताना पाहून, मृत्यू प्राप्त करताना पाहून जो आसुरी आनंद उपभोगायचा, तो
असा क्रूर शिकारी आता भक्ती मार्गात जोडल्यानंतर इतका सुहृदयी झालेला आहे, की एका छोट्या मुंगीला पण चुकून आपल्यामुळे हानी होऊ नये ह्याची पण तो काळजी घेत आहे. तर सांगण्याचा अर्थ असा, की भक्ती मार्गात केवळ भक्तीशी जोडल्या गेल्याने हे सर्व गुण आहेत. जर भक्ती मार्गाचं व्यवस्थित पालन केलं, शास्त्र सांगतं, की ऑटोमॅटिकली स्वाभाविकतः हे गुण आपल्यामध्ये हळू-हळू येतील आणि जे भक्तीसाठी अमंगल, जे चांगले नाही आहेत, असे गुण आहेत, ते ऑटोमॅटिकली त्यांच्याप्रती आपली अनासक्ती निर्माण होईल. आणि जे अभक्त आहेत, त्यांच्यात काही चांगले गुण जरी वर-वर पाहायला मिळत असतील, तरी अंततः त्यांच्यामध्ये विरोधाभास आपल्याला मिळेल. जसं की आपण या संस्थेच्या पार्टिसिपंट जे त्यांचे मेंबर्स आहेत, त्यांचं उदाहरण दिलं, की प्राण्यांविषयी तुम्ही करुणा पण दाखवता, की त्यांचा छळ होऊ नये वगैरे. पण परंतु तेच प्राणी ज्यावेळेस कत्तलखान्यात जाऊन मृत्यूला सामोरे जात आहेत, त्यांचा तुम्ही स्वतःच्या घरामध्ये स्वीकार करत आहात. क्लिअर आहे प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हो हो कुणाचा काही हो प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी, आपण बघतो की भगवंत जे आहे तेच फक्त मोक्ष देऊ शकतात आणि बाकीचे जे देवी देवतात आहेत त्यांची उपासना करून परत भौतिक जगामध्ये यावं लागतं. हो, तर प्रभूजी, महामृत्युंजय मंत्र कोणत्या मोक्षाची गोष्ट करतो म्हणून ते आपण भगवान शिवांसाठी बोलतो ते? एक मिनिट हं. एक श्लोक दाखवू इच्छितो, जो की शिवजींनीच म्हटलेला आहे तो श्लोक. हो. की मुक्ती प्रदाता सर्वेषां, एक मिनिट हं. हां. मुक्ती प्रदाता सर्वेषां विष्णुरेव न संशयः. स्वतः शिवजी सांगत आहेत, की भगवंत सोडून दुसरं कोणीही मुक्ती प्रदान करू शकत नाही. परंतु शिवजींच्या विशेष उपासकांसाठी असं सांगितलंय, की जे खरे भक्ती मार्गाने शिवजींशी जोडले गेलेले आहेत. म्हणजे भौतिक लाभासाठी नाही. भौतिक लाभासाठी तर वेगवेगळे असुर पण शिवजींशी जोडले गेलेले आहेत. जसं की रावण हा शिवजींचा महान उपासक होता. पण तो भौतिक लाभासाठी त्यांना जोडलेला होता. किंवा बरकासुराचं उदाहरण दिलं. तर अशा शिवजींचे जे प्रामाणिक आणि भक्ती मार्गावर मार्गस्थ असलेले जे उपासक आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या मृत्यूच्या वेळेला शिवजी हे स्वतः प्रभू रामचंद्रांचं, भगवंतांचं नाव त्या व्यक्तीच्या कानामध्ये म्हणतात, जेणेकरून त्या व्यक्तीला मुक्ती प्राप्त होईल. ठीक आहे माताजी. तर मला एक्झॅक्टली तुम्ही जो मंत्र सांगितला, मी पाहिलेला नाही, वाचलेला नाही, मला पाहावं लागेल. पण जो प्रिन्सिपल, जो मुद्दा आहे शिवजींच्या बाबतीमध्ये, की त्यांचे जे प्रामाणिक उपासक आहेत, जे की त्यांना भौतिक लाभासाठी उपासना करत नाहीयेत, अशा व्यक्तींसाठी जे भक्ती मार्गामध्ये गंभीर आहेत, शिवजी स्वतः हे करतात, त्यांना मार्गस्थ करण्यासाठी शुद्ध भक्तीच्या मार्गावर. आणि 4थ्या स्कंदामध्ये पण एक खूप सुंदर उल्लेख हरे येतो. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हां प्रभूजी. माताजींनी जे श्लोक म्हटले ना आता, हां, हां. ते शिवभक्त आहे ना, शुद्ध हां. म्हणजे चांगले तामसिक असतात ते शिव भक्त. तर त्यांचा जेव्हा अंतकाल किंवा मृत्यूच्या वेळेस ते मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव म्हटला जातो ना, तर त्यांच्या मृत्यूच्या वेळेस शिवजी त्यांच्या कानामध्ये हरे कृष्ण महामंत्र म्हणतात म्हणतात. आणि त्यांना पुढच्या जन्मात कृष्ण भक्ती भेटते प्रभूजी. धन्यवाद. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आणि 4थ्या स्कंदामध्ये पण एक खूप सुंदर अध्याय पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये असे दक्षांचे पुत्र प्रचेताज, जे की भगवत भक्ती जाणण्यासाठी, शिकण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि खूप सारे तपस्या करत आहेत. भगवंतांच्या कृपेने शिवजी स्वतः प्रचेताजच्या जवळ येतात आणि त्यांना एक विशेष प्रकारची प्रार्थना शिकवतात, ज्याला रुद्रगीत म्हटलेलं आहे. तर ते रुद्रगीत शिवजी हे स्वतः प्रचेताजला शिकवतात. तर सांगण्याचा हेतू हा, की जे शिवजींचे उपासक जे प्रामाणिक आहेत आणि गंभीर आहेत आणि जे की भौतिक लाभासाठी त्यांची उपासना करत नाहीयेत, अशांसाठी शिवजी स्वतः त्यांच्या, जसं प्रभूजींनी सांगितलं, मृत्यूच्या वेळी कानामध्ये भगवंतांचं रामनाम घेतात, जेणेकरून त्यांना भगवत भक्तीवर श्रेष्ठ असा जन्म पुढे प्राप्त होईल. किंवा असे जे व्यक्ती आहेत प्रचेतासारखे,
जे की शुद्ध भक्तीसाठी बिलकुल पात्र आहेत, त्यांना पण शिवजी शुद्ध भक्तीचा मार्ग शिकवतात, जेणेकरून ह्याच जन्माच्या शेवटी त्यांना भगवत धाम प्राप्त होईल, जसं त्यांनी प्रचेताज यांना शिकवलं. हरे कृष्ण. ठीक आहे का माताजी? हरे कृष्ण. हो हो प्रभूजी, ठीक हरे आहे. हरे हरे. कृष्ण, धन्यवाद. तर खूप खूप धन्यवाद आपल्या हरे कृष्ण सर्वांचं. प्रभूजी. हरे कृष्ण. येस प्रभूजी. एक छोटासा प्रश्न म्हणजे आपण जे पेटाचं उदाहरण दिलं हो आणि हो गाडीचं हो या संदर्भात, हो तर पेटातर्फे प्राण्यांची सेवा पण केली जाते आणि अं, स्वतः नकळतपणे मांसभक्ष करतात. हा असं नकळतपणे स्वतः न भक्षण. नकळत का होईना त्यांच्या हातून ती हो घडते हो तसेच. तर एक प्रश्न निर्माण माझ्या मनात आला की ज्या प्राण्यांना त्या मारून कत्तलखान्यातून मारून त्यांचं मग भक्ष्य केलं जातं, हम्म, हम्म. तर त्या प्राण्यांना लवकर मोक्ष प्राप्ती होण्याकडे मार्गाला ते लवकर गेले असं म्हणता येईल का? See, एक आहे की जे 84 लाख योनींमधून मार्गक्रमण करण्याचा जो मार्ग आहे सामान्यपणे, त्या मार्गाचा वेळ हा प्रत्येक जीवासाठी ठरलेला आहे. त्याच्यामध्ये केवळ एका विशिष्ट प्रकारे जे म्हणतो आपण की एक्सपेडाइट म्हणजे लवकरात लवकर मनुष्यजन्म प्राप्त करणे एकाच प्रकारे होऊ शकतं. जर एका महान भक्तांचं जर इंटरव्हेन्शन झालं तर होऊ शकतं. जर नियमित भौतिक पद्धतीने जर पाहायला गेलं जन्म आणि मृत्यू होणं, जन्म घेणार, मृत्यू होणार, तर त्यांना तेवढा काळ जो ठरलेला आहे तेवढा पार करावा लागणार वेगवेगळ्या योनींमधून. त्याच्यामध्ये केवळ कत्तलखान्यात मारला गेला आहे म्हणून लगेच मनुष्य जन्म नाही प्राप्त होणार, कारण त्याच्यामध्ये भगवत भक्तीचा कुठे संबंध नाहीये प्रभूजी. ठीक आहे. ओके. हरे कृष्ण. इनफॅक्ट एखाद्या प्राण्यांच्या प्रती किंवा एखाद्या जीवाच्या प्रती जर आपण त्याचं आयुष्य मध्येच संपवत आहोत, तर आपण त्याचं जे प्रोग्रेशन आहे त्याला डिस्टर्ब करत आहोत मध्ये. का? कारण राहिलेले त्याचे जे कर्मभोग आहेत ते घेण्यासाठी, ओके. पार हा, करण्यासाठी पुन्हा जन्म घेणं क्रमप्राप्त आहे त्यांना. बरोबर. ठीक येस. आहे. हरे कृष्ण. हरे येस. कृष्ण, हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद. फक्त एक अनाउन्समेंट होती, की भगवंतांच्या कृपेने इंटरनेटची मी जिथे मुंबईला राहतो तिथे व्यवस्था झालेली आहे आणि आपण एकदा ड्युरिंग द वीक प्रयत्न करू रतिरूपा माताजी. जर कनेक्शन व्यवस्थित चालू असेल तर आपण मंगळवारचं सत्र पण सुरू करूया पुन्हा. ओके ओके प्रभूजी, ठीक धन्यवाद. आहे. हरे कृष्ण, हरे हरी कृष्ण. बोल. खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे वंश कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी, सादर हरे कृष्ण. धन्यवाद.